छत्रपती संभाजीनगरमध्ये गाडीने अचानक घेतला पेट। अग्निशामक दलाने आग तात्काळ विझवली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। 28 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करणार। यंदा रथांचं सारथ्य खडकवासला येथील निखिल कोरडेंची बैलजोडी करणार। सिक्कीमला मुसळधार पावसाचा फटका। भूस्खलनामुळे 4 दिवसात 9 जणांचा मृत्यू। सिक्कीममध्ये 1200 पर्यटक अडकले। भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत। नितीश कुमारांची प्रकृती अचानक खालावली। पाटण्यातील मेंदाना रुग्णालयात केलं दाखल। हाताला वेदना होऊ लागल्याने नितीश कुमारांवर उपचार सुरू। शाळेत शालेय साहित्याच्या पूर्ततेसाठी उपोषण। विद्यार्थ्यांच्या पालकांकडून साहित्य पुरवण्याची मागणी। मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। मेळघाटातील बालमृत्यू माता मृत्यूबाबत प्रशासनाकडून चौकशी। वर्षभरात झालेल्या 1019 बालक आणि 35 माता मृत्यूंची एसआयटी कडून चौकशी। नाशकात स्वाईन फ्लूचे थैमान बळींची संख्या 9 वर। आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा। काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यभरातील शाळा आजपासून सुरू। श्रीवर्धन तालुक्यातील जसवी गावात बँड बाजा वाजवत विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत। अभिनेत्री रवीना टंडन विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मोहसिनने अर्ज देऊन केली एफआयआरची मागणी। यवतमाळमध्ये रेती तस्करांकडून तलाठी आणि कोतवालांना मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 1 जवान जखमी तर 8 नक्षलवादी ठार। टॉप 25 नंतर आता पाहणार आहोत महत्त्वाच्या हेडलाईन्स। मोदींच्या महाराष्ट्रात जिथं जिथं सभा झाल्या तिथं तिथं महायुतीचा पराभव झाला। शरद पवार यांचा मोदींवर निशाणा। विधानसभेलाही मोदींनी प्रचार करून अनुकूल वातावरण करावं, पवारांचा टोला। 15 लाख मंगळसूत्र चोरी हे भाजपचे नरेटिव्ह नव्हते का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार। अजित पवारांच्या घरवापसीची शक्यता शरद पवारांनी फेटाळली। शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनाही परत घेण्यास उद्धव ठाकरेंचा नकार। शिखर बँक घोटाळ्यात हस्तक्षेप याचिका दाखल केलीच नाही। अण्णा हजारेंचा घुमजाव। अजितदादांना मोठा दिलासा। जरांगेंवरचा संघर्ष योद्धा सिनेमातून भुजबळ टार्गेट। सिनेमातील भुजबळांच्या व्यक्तिरेखेला समता परिषदेचा आक्षेप। लोकसभेच्या विजयानंतर खरी लढाई विधानसभेला। महाविकास आघाडी विधानसभेला एकत्रच लढण्याची उद्धव ठाकरेंची ग्वाही। विधानसभेच्या जागांवरून मवियात वाद होण्याची शक्यता। आज सांगलीतील विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याची विश्वजित कदमांची घोषणा। पुणे पोलिसांची आपला महिलेवर दादागिरी। तक्रारदार महिलेला पोलिसांनी केली मारहाण। समर्थ पोलीस ठाण्यातला व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती। शेतात विजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना मदत। कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय। लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठं यश। शेतकऱ्यांच्या शेतातील खांब तारा डीपी दुरुस्त करण्याचे आदेश। सांगलीत कामगार मंत्र्यांच्या कार्यालयात गुंडांचा वावर। मंत्रीपुत्र सुशांत खांडेंकडून गुंडांचं आदरातिथ्य। गुंड सोहेल नदाफ आणि एजाज शेख सुशांत खांडेंसोबत।